जय हरी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हरि गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौनी ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय। आदि माया शक्ति मुक्ताई माते की जय। राष्ट्र संत सच्चिदानंद श्री बाबा महाराज की जय। सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय। अपने अपने गुरुदेव की जय। अपने अपने माता पिता की जय। सब मंडली की जय। गौतमी माते की जय। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। गणपति बाप्पा मोरया। मंगल मूर्ति मोरया। लीलाई माते की जय। उपजे ते नाशे
नाशिले पुनरपि दिसे हे घटिकायंत जैसे परिभ्रमेगा। ज्ञानेश्वरी अध्याय 2 आणि 2ऱ्या अध्यायामध्ये 159वी ओवी तुम्हा संत सज्जनांच्या, देववृंदांच्या, गुरुजनांच्या, गुणीजनांच्या, दयावंतांच्या, कृपावंतांच्या, मायबापांच्या, राजहंसांच्या सेवेकरता निवडलेली आहे। कोणतंही कारणाशिवाय काहीतरी कुठल्याही कार्याला कारण लागतं। कारण काय आहे? आपणा सर्वांचं हृदयस्थान स्वामी, तिन्ही जगाचा स्वामी आणि आई विना भिकारी। आपण अत्यंत भाग्यवंत। काय वय होतं? 85 वयापर्यंत सर्वांना सेवेचा लाभ मिळाला। मुलांना मिळाला, नातवंडांना मिळाला, सुनांना मिळाला, मुलींना मिळाला। बघा, पंतूंना म्हणजे 5 पिढ्यांपासून हा परमार्थ इथे चालू आहे किंवा 5 पिढ्यांचं दर्शन घडलं माझ्या मातोश्रीला। आणि त्या प्रित्यर्थ मज पामराकडे आलेली ही प्रवचन रूपी सेवा। वास्तविक मी काय प्रवचनकार नाही आणि शिवाय प्रवचन करणं हा माझा धंदा नाहीये। मग तुम्ही म्हणालात की इथे का बसा, तुम्ही इथे बसलात, मग ते कारण यांना विचारायचं। आमचे हृदयस्थान आता माझे भाचे पण होत आहेत आणि गुरुबंधू पण होत आहेत, मामे भाऊ पण होत आहेत। तर माझ्या आईचंच माहेर आयरेगाव, माझ्या आत्याचं माहेर पण आयरेगाव, माझ्या मामे बहिणीचं गाव पण आयरेगाव, म्हणजे सगळं हे गावच माझं नात्याचं आहे। आणि त्यामध्ये मी अत्यंत भाग्यवंत आहे की भाग्यवंत कुळामध्ये माझ्यासारख्या पामराला ही सेवा, तुम्ही आईची सेवा करण्याकरता, तुम्हा संत सज्जनांची सेवा करण्याकरता संधी दिली, याबद्दल तुमचे तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत। आता तुम्हाला सांगून गेलो की प्रवचन करणं हा माझा धंदा नाहीये, पण सेवेके सांगितलेले करावे काम, ते उतुतूपणा कामा नये। मालकाने नोकराला आज्ञा द्यावी आणि नोकराने निमूटपणे, प्रामाणिकपणे त्या आज्ञेचं स्वीकार करणे, पालन करणे। या युक्तीप्रमाणे चप्पल किती जरी किमतीवान असली तरी तिला काही कोणी अंगा खांद्यावर खेळवीत नाही, कारण तिचं स्थान कुठे आहे? तर सर्वांच्या चरणामध्ये आहे। तसं एक वेळ मी तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो। मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या। श्री संतांची ये माता चरणावरी, श्री संतांची ये माता चरणावरी। साठांगे करी दंडवत, साठांगे करी दंडवत। तुम्ही माझ्या समोर सगळे बसलेले ज्ञानी आहात, याच्यामध्ये एकही जीव अज्ञानी नाहीये, कारण उपस्थित ज्ञानी आहे। आई ज्या वेळेला आईच्या स्तनाला ज्या वेळेला बिलगतो त्यावेळेला फेस येईल तोपर्यंत दूध पीत असतो आईचं, त्यामधून आपण सर्वजण आलेलो आहोत। दृष्टांत का द्यायचा आहे की जर
आईने कदाचित त्याची टिंगल चेष्टा करण्याकरता जर अंगठा दिला तर लगे आईच्या हाताला झटका मारतो, त्यातून दूध येत नाही ना. म्हणजे एवढा उपस्थित ज्ञानी आहे. या जीवाला आई कळते, भाऊ कळतो, आई कळते, वडील कळतात, भाऊ कळते, बहीण कळते, बायको कळते, मुलं कळतायत. आता तुम्ही सांगितलं नातू कळतायत, पंतू कळतात. म्हणजे एवढा हा ज्ञानी आहे. याला सगळं कळतं, फक्त एकच गोष्टीपासून हा गैरहजर आहे. देवाकडे सगळंच मागतो आणि देवाकडे हा जीवात्मा जे मागत असतो त्या मागण्याकरता माझ्या माऊलींनी पराकाष्ठा केलेली आहे. या जीवाकरता काय पराकाष्ठा केलेली आहे? देवा, तुझ्याकडे जो कोणी जे जे मागेल ते ते त्याला दे बर का. जो जे वांचील तो ते लावो. म्हणजे जो जीव जशाप्रमाणे आपल्या परिस्थितीनुसार देवाकडे मागत असतो आणि देव त्याची इच्छा पूर्ण करत असतो, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत. पण हा जीवात्मा इतका ज्ञानी असून सुद्धा अज्ञानाचं सोंग घेतलेलं इतका भ्रमिष्ठ एक नंबरचा की ज्याने अनमोल देह दिलेला आहे त्या देवालाच मागत नाही. हे त्याचं दुर्दैव, हे त्याचं दुर्दैव. देवाचा पत्ता आपल्याला संतांनी सांगितलेला आहे. कुठं जायची गरज नाही. मी नंतर येतो, ओवीवर पहिल्या प्रथम येतो. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. जो जन्माला येतो त्याला मृत्यू निसंशय अटळ आहे असं संतांचं मत आहे आणि आपला प्रत्येकाचा अनुभव आहे. प्रत्येक जण रिटर्न तिकीट काढून आलेला आहे. पण नरदेह कशा करता मिळालेला आहे याचं महत्व आपल्याला कळालं पाहिजे. हे नरदेह साधा सुद्धा मिळालेला नाहीये. एक एक योनी कोटी कोटी फेरे मारून आलेलो आहोत आणि आता जर येऊन जर देवाचा विश्वासघात जर केला तर मग मात्र पुन्हा नाही तरी जातो वाया, नाही तरी जातो वाया. लक्ष 84 भोगावया, लक्ष 84 भोगावया. नाही तरी जातो वाया, नाही तरी जातो वाया. काय म्हणताय? नाही तरी जातो वाया. देवाला जर आपलासा केला नाही, लटिका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया येर झार हरी बिन. ही येरझार जर कुंठित करायची असेल तर आता गोल्डन चान्स आहे, सुवर्ण संधी आहे. हे ज्ञान तुम्हाला ऐकायला मिळतं. अनंत जन्माची तुम्ही पुण्य घेऊन आलेला आहात. हे ज्ञान कुठंही मिळणार नाही. या ज्ञानाचं महत्व कधी कळेल? तुका म्हणे अंगी वावे ते आपण, करीच महिमान येईल कळो. आई गेली, यात नवरते कोणतं? तुम्हाला आम्हाला जायचं नाही का? एक दिवस तुमचा माझा पण नंबर लागणार आहे. कोण कोणाशी रडावे, कोण कोणाशी रडावे, एक मागून एक जावे, एक मागून एक जावे. एक वेळ जाईल पिता, एक वेळ जाईल पिता,
एक वेळ जाईल माता, एक वेळ जाईल माता. बंधू दारा पुत्र जाती, दारा म्हणजे बायको, बंधू दारा पुत्र जाती. जीवलग मित्र तेही जीवलग मित्र, तेही जीवलग मित्र. प्राणी संसारासी आला, प्राणी संसारासी आला. तितका मृत्यू पंथे गेला, तितका मृत्यू पंथे गेला. फार विचार करायचंय. ही कथा ऐकताना या कानातून ऐकायचं आणि या कानातून सोडायचं, याच्या करता नाही ही कथा. हे अनमोल ज्ञान आहे. हे ज्ञान ऐकण्याकरता आता महाराज बोलून गेले, पण त्यांनी त्यांचं थोबाड बंद केलं. आम्हाला पैसा द्यावा लागतो, पण ज्यांच्याकडे हे ज्ञान आहे त्यांनी दुकान मांडलेलं आहे. कसं मांडलेलं आहे? एका जनार्दनी मांडिले दुकान आणि देतो मोलाविणं सर्व वस्तू. मोलाविणं मोल घेतलं जात नाही आपल्या दिव्यामधून. 30-35 वर्षापासून हे कार्य घडत आहे. पण महाराष्ट्रामध्ये, कोकणात, या आपल्या पंचक्रोशीमध्ये कोणतीही सेवा मिळू द्या, प्रवचनाची मिळू द्या, या कीर्तनाची मिळू द्या, पण कोणत्याही प्रकारचं मोल घेतलं जात नाही. कारण नाम फुकट चोकट. नाम कसं आहे? फुकट आहे, चोकट आहे. नाम घेता न येविता असं जे नाम आहे, ते नाम ज्यांच्याकडे आहे त्यांनी पैसा घेतला नाही. नंतर येईल विषय, आपण मूळ मुद्द्यावर येऊया. कोणता पुरावा मांडलेला मी? सुवर्ण संधी. सुवर्ण संधी. वा, छान. यालाच म्हणतायत अवधान. तरी एकले अवधान दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका माऊली. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. नवे नवे तर जगाचा परमात्मा ते या सामान्य जीवाकडे नतमस्तक होऊन प्रतिज्ञा करताय. जीव लज्जित झाला पाहिजे ही प्रतिज्ञा ऐकताना. ते म्हणतात, तुम्ही एक वेळ जर माझ्या बोलण्याकडे सर्व इंद्रियांचा एक कान करून जर लक्ष दिलात तर तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल. त्याकरता ओवी मांडतो. कसं ऐकायची कथा? नाही तर या कानाने ऐकायची आणि या कानाने सोडून द्यायची, काहीच लाभ होणार नाही. जैसे शारदीची चंद्र करे, माझी अमृत कण कोवळे. आणि ते वेंचिती मन मवाळे, चकोर तळगे. कया परी शोता, ही अनुभवावी कथा. अति हळुवारपणे चित्ता आणो निया. कसं ऐकायचं आहे? शर ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये चंद्राकडून येणारे अमृत कण ते चमकत असतात. आणि चकोर पक्षाची जी पिलं आहेत ती वरच्या वर झेलत असतात. जर त्यांची नजर सैरा वैरा इकडे तिकडे जर झाली तर त्या अमृत कणांपासून ते वंचित राहतील, अतृप्त राहतील. तसं आपण सर्व इंद्रियांचा एक कान करून ही जर कथा ऐकली तर देव तुम्हाला सोडून नाही ना तुम्ही देवाला सोडून नाही. तो देव लगेच तुम्हाला प्राप्त होईल. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. राम आले, राम गेले. कृष्ण आले, कृष्ण गेले. साधू संत आले, साधू संत गेले. ऋषी मुनी आले, ऋषी मुनी गेले. तुम्ही आम्ही आलो, तुम्हाला आम्हाला पण जायचं आहे. पण जाण्यापूर्वी हा नरदेह कशा करता मिळालेला आहे? रामाला सुद्धा जो या आकार घेऊन जो शरीर
आकार घेऊन आला, शरीर घेऊन आला, त्याला एक दिवस काळाची शिकार बनायचीच आहे. मग ते रामाचं शरीर असो या कृष्णाचं असो. देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार. यासी काळोबा खाणार, यासी काळोबा खाणार, यासी काळोबा खाणार, यासी काळोबा खाणार. देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार. अत्यंत मौल्यवान देह मिळालेला आहे. कालच महाराजांनी सांगितलं, हे ज्ञान भारत देशा व्यतिरिक्त इतर देशामध्ये हे ज्ञान नाहीये. भारत खंडी नरदेह प्राप्ती ही तर परम भाग्याची संपत्ती, ही संपत्ती आहे. बाकीचे हे जे आहे ना, हे राजमहाल, हे राजमहाल जे आहे, हे राजमहाल ना रामाचं झालं ना कृष्णाचं झालं, हे कोणाचंच होत नाही. या राजमहालामध्ये आले किती गेले किती, संपले भरारा. आणि तुझ्या रामनामाचा आजा गेला, पंजा गेला, बाप मसनात गेला. आणि देखत देखत नातू पंतू ऐक मानवा भाई, ऐक मानवा भाई, तू राम नाम घेई. नरासारखा नर देहा पुन्हा मिळायचा नाही. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे घे हरिनाम घे, माया सारी सोडून दे. तू म्हणशील हे इथंच राहील सार, मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. तू संसार केला घाई, तू संसार केला घाई, सर्वांगाची झाली लाई. आयुष्य थकले, आयुष्य संपले, हातपाय थकले, मुखी राम नाम नाही. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. तू म्हणशील पैसा अडका, तू म्हणशील पैसा अडका, हा इथंच राहील सरका. मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा एक मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. तू म्हणशील बायका पोर, तू म्हणशील बायका पोर, हे तुझ्या मागचे चोर. मेल्यावरती तुझ्या डोक्यावर फोडतील खाबर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. तुकडे म्हणे घोडे हत्ती, तुकडे म्हणे घोडे हत्ती, याची क्षणात होईल माती. रावण मेला लंक जळाली, तैसीच होईल गती. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. राम नाम घ्यायला सांगितलंय, राम राम नाही बोलायला सांगितलं. रामकृष्ण हरी बोलायला सांगितलं नाही संतांनी. संतांनी या मुखाने नामस्मरण केलंच नाही. ही जीवात किती नामस्मरण करेल, कोणाची देवाची पण नाही करू शकत आणि संतांची पण करू शकत नाही. दिवसभर करेल, जागृती अवस्थेपर्यंत करेल, पण झोपल्यानंतर नामस्मरण करेल का? संतांनी जीवेने नामस्मरण केलं नाही. इस बंगले को
दस दरवाजा बीच में पवन का खंबा, पवन म्हणजे वारा, बीच में पवन का खंबा, आवत जावत कोई नहीं देखा, यही बडा अचंबा। या श्वासोश्वासाची जी गती प्रत्येक जीवात्म्याची चालू आहे, किडी मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत नामस्मरण चालू आहे, त्याला कोणाचा पुरावा आहे? माऊलींचा पुरावा आहे। अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेजुनी चराचर हरीसी भजे, म्हणजे हरीचं भजन संपूर्ण जगतामध्ये चालू आहे, दिनरजनी चालू आहे। जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ, त्याला अगदी जवळचा अर्थ। जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये भजन झालं पाहिजे। मुख ना बोले, जीवन हले, कंठ ना स्मरे, राम हम बैठे आराम, हमारा जप करे आत्माराम। ही साधू संतांची रीत आहे आणि ही रीत मिळण्याकरता ताज मानेने जाऊन जमणार नाही, ताज मानेने जाऊन जमणार नाही। महापुरे झाडे जाती, तेथे लवाळे वाकती। आपल्याकडे जी रीत आहे बरं का, आपल्या आगरी समाजामध्ये जुन्या घरांमध्ये, या माऊलींच्या घरामध्ये पण असेल, मातृदेव भव पितृदेव भव, कशावरती ते महापुरे झाली त्याच्यावरती देत आहे बरं का। मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देव भव, ही रीत जी आहे, ही परंपरा आगरी समाजामध्ये काही जुन्या घरांमध्ये ही आज ही परंपरा चालू आहे। लहान येऊ या नाहीतर मोठा येऊ, प्रत्येकाच्या पाया पडायचं। आमच्या घरी अजूनही ती रीत आहे, आमच्या आई वडिलांनी आम्हाला ती रीत शिकवली आणि त्याच्यामुळे हा लाभ झालाय बरं का। महापुरे झाडे जाती, 2005 मध्ये महापूर आलेला, आमच्या दिव्याला पहिल्या माळ्यापर्यंत पाणी भरलं होतं। आम्ही तळाला राहत होतो, आमचं घर सोडलं, असं तळाला राहत होतं आणि दुसऱ्याच्या घराचा आधार घेतला, आश्रय घेतला, दिला त्यांनी। पण त्या पाण्याचा प्रवाहाची तीव्रता आम्ही, वेगाची तीव्रता आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिले। त्या पाण्याची तीव्रता एवढी, वेगाची तीव्रता एवढी होती का आम्ही ते पाहताना आमचे डोळे दिपत होते। आपल्या गावामध्ये फाटकातून पाणी आलं बाहेर, फाटकामधून आलं पाणी बरं का, आणि नंतर मग सगळ्या लाईनीवरनं आलं, पण सुरुवात फाटकातून आलं। त्या पाण्यामध्ये एवढा पाण्याचा वेग होता, मोठी मोठी झाडं कुठं उमाळून गेली, त्याचा थांग पत्ता मात्र लागला नाही। मात्र लवाळ्याला त्याने स्पर्श केला नाही, कारण लवाळा काय करतो तर आपलं डोकं झुकवतो। देवापुढे असं डोकं झुकवावं लागेल, देवापुढे डोकं झुकवावं लागेल। भाग्यामध्ये संत कसे आले पाहिजे? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव नाही दुजा, पाहता त्रिभुवनी, असा गुरु आला पाहिजे। असा जर गुरुने आला तर गुरु तुमची लूटमार करणार। काय? गुरु गावात चोऱ्या करी आणि शिष्य नदीला मासे धरी, दोघांचा मेळ बसत नाही। गुरुचा उपदेश ज्या वेळेला होतो त्यावेळेला गुरुदेव काय करतायत? अनादि काळच्या नामाचा उपदेश करतायत। जो उपदेश कोणाला केला? भक्त प्रल्हादाला केला, रामाला केला, कृष्णाला केला, शंकराला केला, माझी आदिमाया शक्ती पार्वती मातेला केला, ज्ञानेश्वर महाराजांना केला, निवृत्तीनाथांना केला। तोच उपदेश सोपान काकांना केला, मुक्ताई मातेला केला, ज्ञानेश्वर नामदेव महाराजांना केला, एकनाथ महाराजांना केला, तुकाराम महाराजांना केला, कबीर महाराजांना केला, मीराबाईंना केला, जनाबाईंना केला। या
असा जो उपदेश आहे त्याच्याकरता ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू. ब्रह्मनिष्ठ म्हणजे 21,600 वेळा त्याचं प्राणच भजन करत असतो. त्याचं प्राण जे आहे ते भजन करत असतो. श्रोत्रिय म्हणजे शास्त्राच्या ओवीप्रमाणे साधकाला अनुभव देणारा. त्याकरता गुरु प्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती. साचची बोलाचे नवे हे शास्त्र, पै संसार जिने हे शस्त्र. आत्मा अवतरविते मंत्र, अक्षर ये. ज्ञानेश्वरीच्या फोटोमध्ये काय बघायचंय? ज्ञानेश्वरीच्या अक्षरामध्ये आत्मशक्ती प्रगट करण्याचं सामर्थ्य आहे. सामर्थ्य आजी जसच्या तस ओत पोत भरलेला आहे. असा महात्मा की त्यांच्या कृपा दृष्टीने, त्यांच्या नेत्र दृष्टीने, त्यांच्या स्पर्श कृपेने आणि शब्द कृपेने जीवाचा तात्काळ उद्धार होतो. त्याकरता अनादी काळापासून आलेली जी परंपरा आहे त्या परंपरेगत तुम्हाला अनुग्रह झाला पाहिजे. मोठके गुरुमुखे उज्जत दिसे, हृदयी स्वयंभूची असे आणि प्रत्यक्ष भावू लागे अपयसया. गुरुने महावाक्याचा उपदेश केल्याबरोबर आपल्या पायाच्या तळव्यापासून तर डोक्याच्या केसापर्यंत 3.5 कोटी रोम आहेत. रोम, त्या रोमामध्ये चैतन्य शक्ती प्रगट झाली पाहिजे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वंगत. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. अरे बाबा, हा उपदेश झाला पाहिजे. आणि हा उपदेश ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊलींना झाला, आपल्या निवृत्तीनाथांना झाला, सोपान काकांना झाला, आमच्या मुक्ताई मातेला झाला. मुक्ताई मातेचा अनुभव सांगतो. सर्व संतांनी अनुभव मांडलेले. फक्त आपल्याला हे पडताळणी करता शास्त्र आहे. मला गुरुनी जे नामस्मरण दिलं ते नामस्मरण करता क्षणी मला जो अनुभव आला तो याच्यामध्ये दिलेला आहे का, वर्णन केलेलं आहे का, हे पाहण्याकरता तू बुद्धिमान प्राणी आहेस. सर्व अंगात तुला सगळं दिलंय. बुद्धी ही नावाची. आता हे जे शास्त्र आहे हे कुत्र्या मांजरांना सांगायचं आहे का? मनुष्य प्राणीच याचा अधिकारी आहे, ऐकण्याचा आणि ती गोष्ट अंमलबजावणी करण्याचा. तर ज्या वेळेला तो अनुग्रह होतो त्यावेळेला पायाच्या तळव्यापासून तर डोक्याच्या केसापर्यंत संत कृपेने, सद्गुरु कृपेने, वैष्णव कृपेने ती शक्ती प्रगट होते आपोआप. काय ओवी म्हणते? मोठके गुरुमुखे उज्जत दिसे. म्हणजे महावाक्याचा उपदेश झाल्याबरोबर मोठके गुरुमुखे उज्जत दिसे, हृदयी स्वयंभूची असे. जी ससोवेद्य आत्मशक्ती आहे ती या संपूर्ण शरीरामध्ये प्रगट होते. मोठके गुरुमुखे उज्जत दिसे, हृदयी स्वयंभूची असे, प्रत्यक्ष खाऊ लागे अपयसया. आपोआप ती प्रगट होते. आणि ही ज्या वेळेला शक्ती अनादी काळाच्या नामाचा उपदेश पाहिजे. ते अनादी परब्रह्म, जगदादी विश्राम धाम, तयाचे एक नाम त्रिधा पै असे. त्या नामाचा ज्या वेळेला उपदेश झाला मुक्ताईंना, आणि मुक्ताई माता अनुभव सांगतायत, आणि त्या अनुभवाला माझं अनुमोदन आहे. तुका म्हणे येते अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा न ये. अंधा सुद्धा सूर्याचं वर्णन करू शकेल. पाहिलं कधी? बोलाचा तो भात आणि बोलाची
कधी असं नकोय परमार्थामध्ये अनुभव नसेल तरी हे व्यासपीठ बनवण्याकरता पाठीमध्ये छाताडात लाटा खाल्लेल्या आहेत असंच नाही सुशोभित केलेलं कोणी माऊलींनी पण माऊलींना शेवटी दया आली नाही काय कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार किंवा न पाये याती कुळाचा विचार करून भक्त करुणाकर ज्ञानाबाई अशा ज्या माऊली आहेत त्यांनी खरोखर या जीवावरती करुणा केलेलीच आहे बरं का आधीच केलेली आहे देख मनुष्य जात सकळ सवताच भजनशील झाले असे केवळ माझे ताई परी ज्ञाने विने नाशिले बुद्धी वेदासी आले आणि कल्पने ते कल्पिले अनेकत्व हा उपदेश ज्या वेळेला झाला ब्रह्मवाद त्या वेळेला मुक्ताबाईंना सांगितलं ध्यानाला बसा ध्यानाला बसल्याबरोबर ताबडतोब साधूची कृपा गुळ लगेच गोड अनुभव येतो मिरची खाल्ल्याबरोबर तिखट लगेच ताबडतोब तात्काळ ना मग देवाचा अनुभव तात्काळ यावा का कधीतरी यावा येईल आज ना उद्या येईल असं नाही चालत परमार्थामध्ये असं चालत नाहीये लागली मुखी नाम हाती मोक्ष तुम्ही स्वतःच पात्रात मोक्षाचे अधिकारी आहात मोक्षाकरता ही लक्षणं शरीरावरती उमटली पाहिजे तर मग मात्र याच देही याच डोळा भोगून मुक्तीचा सोहळा नाहीतर सगळं व्यर्थय मुक्ताबाई बसल्या ध्यानाला जरा व्यवस्थित बरं का ऐका आणि ध्यानाला बसल्याबरोबर लगेच अनुभव आला ताबडतोब अंतर्मुख झाले करीते चिंतन अंतर्मुख झाले करीते चिंतन तेने जनार्दन प्रगटला असं नाही केलं त्यांनी अंतर्मुख झाले करीते चिंतन अंतर्मुख झाले करीते चिंतन तेने जनार्दन प्रगटला तेने जनार्दन प्रगटला नयनी लोटला प्रेमे महापूर नयनी लोटला प्रेमे महापूर कापते शरीर थरथरा कापते शरीर थरथरा नयनी लोटला प्रेमे महापूर ही भक्तीची लक्षण आहे दानाधिकाच्या नामाचा उपदेश झाल्यानंतर स्पुंद स्पुंदनिया करीती रुदना सुंदर स्पुंदनिया करीती रुदना आला नारायण याच देही आला नारायण याच देही नयनी लोटला प्रेमापूर तापते शरीर थरथरा नयनी लोटला प्रेमे महापूर ही भक्तीची लक्षणं ज्याला उपभोगायला मिळाली नाही तर त्यांच्याबद्दल मुक्ताई शेवटच्या चरणामध्ये सांगताय मुक्ता म्हणे आयसे झाली या वाचून मुक्ता म्हणे
शीन वाटतसे परमार्थ शीन वाटतसे नयनी लोटला प्रेमे महापूर देवा करता रडायचं परिस्थिती करता रडून काहीच उपयोग नाही नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासा वया काळ आपल्या उशालाच बसलेला आहे काळाची ये उडी कडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामीन दूर राही सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली तुका म्हणे तुझ सोडविना कोणी आणि एका चक्रपाणी आणि चक्रपाणी कुठं आहे संतांनी दाखवलेला आहे पत्ता बरं का संतांनी पत्ता कुठे दाखवलेला आहे एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी जी बुद्धी पुरे अनिसी वस्तू मी गा बुद्धीने स्मरण करायचे हरी बुद्धी जपे तो दुर्लभ सांगितलेला आहे हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ वाटेशी सुलभ रामकृष्ण ज्ञान देव जिने नामे विन व्यर्थ रामकृष्ण पंथ गमेरा माझं जे जीवन आहे ते नामस्मरणाशिवाय व्यर्थ आहे असं 24 घंटा नामस्मरण झालं पाहिजे ज्याला 24 घंटे नामस्मरण करण्याची भीत मिळते त्याच्या शरीरावरती ही लक्षणं उमटतायत दुसरा एक अनुभव देतो तुमच्या पुढे सादर करतोय अर्जुनाला सुद्धा कालच आपण ऐकलं काय तो ब्रह्मदेव सुद्धा काय सृष्टीच्या उपक्रमा वेळायचा ब्रह्मा एकलाची होता तो सृष्टी ना करू शके ना मज ईश्वरा ते ओळखू शके तो थोरू केला एका नामे जेने म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा भगवान परमात्म्याने जो जगाचा परमात्मा आहे तो कुठे आहे तो तुमच्या हृदयामध्ये आणि बाहेर बी आत बी आहे आत हरी बाहेर हरी हरीने कोंडिले घरी किंवा त्याला आणखी दुसरं देऊया ज्ञानदेव पाठ हरी हात वैकुंठ आणि भरला घन दाट एकदम जवळचा पत्ता सांगितलेला आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे पण त्या हृदयाचा पत्ता घेण्याकरता हृदयातल्या देवाचा पत्ता घेण्याकरता जो जगा जो परमात्मा रामाचं रूप धारण करून आला आणि त्याला सुद्धा नतमस्तक व्हावं लागलं राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक श्रीकृष्ण गुरु सांदीपणी परब्रह्म जाविले अरे त्यांना सुद्धा नतमस्तक व्हावं लागलं आणि तेच सांगतात गुरुचा महिमा संत माझे गुरु मी तयांचा चेला त्यांनीच माझ्या नामाचा विस्तार केला एरवी कोण पुसत होते मला आणि त्याचाच तोच उपदेश जसाच्या तसा आजी ही परंपरा चालू आहे कोणाला उपदेश केला कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला कोणी उपदेश केला जगाचा परमात्मा श्रीकृष्ण भगवंताने असा श्रीकृष्ण भगवंतासारखा आपल्या भाग्यात गुरु महाराज आला असेल तर ठीक आहे नाही तर मग चुकच आहे श्रीकृष्ण भगवंताला सांगितलं बसा आता ध्यानाला आणि बसले कोण श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला उपदेश केला आणि अर्जुन ध्यानाला बसले अर्जुनाला सांगितलं तू जेवढं आई वडिलांवरती प्रेम करतोय जेवढं मुलांवर प्रेम करतोय जेवढं बहिणींवर भावंडांवर प्रेम करतोय जेवढं कुलगोत्रावर प्रेम करतोय आपल्या धर्मपत्नीवर प्रेम करतोय तेवढंच प्रेम कर या नामावरती कोणी सांगितलं श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला आवडीने व्हावे
हरिनाम घेसी मग तुझी चिंता त्याची सर्व आहे. अर्जुना, तू मला 4 फुटाचा आणि 5 फुटाचा मी नाहीये, मी फार व्यापक आहे बर का. आपण 4 फुटाचा आणि 5 फुटालाच पुजतोय म्हणून आपलं गणित नामारूपा नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ. अशी आपल्याकडे एक परंपरा आहे. तो गुरुला फक्त पुजतो, गुरुला पुजतो. आणि ओवी काय भरलेली आहे, सकळ तीर्थाची धुरे जी का माता पित्रे तया सेवेशी शरीर. सगळं विश्वामध्ये जेवढी तीर्थक्षेत्र आहे तेवढी चित्रक्षेत्र कोणाच्या चरणावरती आहेत, आई वडिलांच्या आहेत. त्याला फक्त एकच दिसतोय, तत्व एकच आहे, ते सर्व ठिकाणी व्यापक आहे. कोणता विषय होता माझा, अर्जुनाला सांगितले की अर्जुना आता तू ध्यानाला बैस, पण कसं बसशील, इकडं तिकडं लक्ष देऊ नको, तुझ्या मनाला चाळा लागला पाहिजे. नामस्मरणाचा चाळा मनाला लागला पाहिजे. माझ्या मनाला प्रपंचाचा जास्त चाळा आहे, तुमचं कसं ऐकून असतो. माझ्या मनाला गो चंद चंद, माझ्या मनाला गो चंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. परमार्थामध्ये मनच अर्पण करायचंय सद्गुरूच्या चरणावरती, मनच देवाच्या चरणावरती अर्पण करायचंय. तर तो म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. त्याने श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला बसवलं चिंतनाला. अर्जुनाला सांगितलं सद्भावे निज भजन करी. सद्भावे, सद्भाव आता येईल बर का. सद्भाव म्हणजे समजत नाही. देवाला काय सोन्याचे काही दागिने केले, देवाला काय मिठाई वगैरे दिले, देवाला काय पान फूल हार गिर दिलं मोठे मोठे बर का. एक आता महाराजांचं इथे कीर्तन झालं कोपरला तुमच्याच बाच्याच्या कडे. ते बोलले स्वतः, अरे बोलते एवढं मोठं तुम्ही महाराजांना हार घालता, महाराजांची मान मोडाल तुम्ही, हा भाव काय कामाचा आहे. मस्त बोलले ते, आवडलं मला. मग तो कार्य कसं करील बिचार, त्याची मानच जर मोडली तर. सद्भावे निज भजन करी. सद्भावे म्हणजे एक तत्व नाम दृढ धरी मना, मग हरिसी करुणा येईल तुझी. सद्भावे निज भजन करी, हृदयी प्रगटता श्रीहरी, तेवी तेहीची चिन्हे बाहेरी, क्षणा माधारी पालटती, ते काळीचे हे जी चिन्ह, पुलकांकित देवदान, नयनी आनंद जीवन, हृदय परिपूर्ण स्वानंद. ऐसी नुपजता माझी भक्ती, अशी जर माझी भक्ती तुमच्या ठिकाणी उत्पन्न झाली नाही. कोणाला उपदेश करता येते, उद्धवाला. ऐसी नुपजता माझी भक्ती, मग कैची होय विषय विरक्ती, विरक्ती विण माझी प्राप्ती, नोये निश्चिते उद्धवा. विरक्ती म्हणजे मनाला चाळा लागतो. त्या ज्या वेळेला ही चैतन्य शक्ती संपूर्ण 33 कोटी रोमारोमामध्ये, 3.5 कोटी रोमारोमामध्ये प्रगट होते, त्या वेळेला जीवाला जो आनंद होतो, त्या आनंदामुळे मनाला चाळा लागतोय. साधू संत या जीवाला उपदेश करतायत, त्याला सावध करतायत. तुकाराम महाराजांनी सावध केलंय. काय सावध केलंय, बोलावा विठ्ठल, भावा विठ्ठल, बोलावा
विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे करावा विठ्ठल जीव भावे येणे सोसे मन झाले हावभरी येणे सोसे मन झाले हावभरी परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही येणे सोसे मन झाले हावभरी येणे सोसे मन झाले हावभरी नामस्मरण करताना सोस लागला पाहिजे. कसा सोस लागला पाहिजे तर या माझ्या माऊलींचा हा अनुभव आहे आणि त्यांचा पाहून आपलाही आहे, नाही म्हणता येणार नाही. कन्या सासुऱ्याची जाये मागे परतुनी पाये तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटची केशवा. ज्या वेळेला त्या मुलीचा लग्न असतं त्या मुलीचं आणि जीवनसाथी तिला त्या दिवशी मिळायचं असतो आणि ती इतकी त्या दिवशी खुश असते. सर्व लावण्यावती मुली देखील तिच्या कांती पुढे निस्ते दिसत असतात. एवढी तिच्या कांतीला रोनक आलेली असते, चमक आलेली असते. ज्या वेळेला तिचं लग्न लागतं ती फार आनंदात आहे आणि लग्न लागल्याच्या नंतर परतीची पावलं घ्यायला सुरुवात करते. आई वडिलांना, काका काकूंना, संपूर्ण कुटुंबाला, आपल्या भावंडांना, बहिणींना सगळ्यांना सोडून जात असताना तिला एवढा सोस लागतो, एवढा सोस लागतो म्हैशीचा अंबरडा सुद्धा कमी पडेल. मी स्वतः ऐकलेलं हे सगळं बरं का. एवढा सोस लागतो. तुकाराम महाराज म्हणताय की मला तसा सोस लागलाय देवा, माझ्यावरती कधी तू कृपा करशील. असं देवा करता झुरलं पाहिजे. काही ऐशी दशा येईल माझ्या अंगात चित्त पांडुरंगा येणे सोसे मन झाले भावभरी. असा सोस लागतो नामस्मरणाने. तो जीवात्मा पुन्हा जन्माला येत नाही. त्याला तुकाराम महाराज पुरावा देतायत. येणे सोसे मन झाले भावभरी परत माघारी येत नाही. येणे सोसे मन झाले भावभरी. अनुभव आले अंगा आणि ते या जगा देत असे. पुढचं एक उदाहरण देत आहेत तुकाराम महाराज. उळ चुकली माये बाळ हुर हुर पाये चुकली माये बाळ हुर हुर पाये कैसे माझ्याची कैसे झाले माझ्या जीवा. ज्या वेळेला आईकडनं एखादं बाळ चुकून सुटलेलं असतं आणि गर्दीमध्ये दोघांची विसंगती होते. बराच काळ ते बाळ सुद्धा रडत असतं आईच्या शोधामध्ये आणि आई सुद्धा बाळाच्या शोधामध्ये रडत असते बर का. आणि तशी माझी अवस्था झाली. शेवटच्या चरणामध्ये ते सांगताय तुका म्हणे जीवना वेगळी मासोळी आणि तुका तैसा करणे असा पण तळपडलो पाहिजे देवा करता.
कल्पनेचा देव नकोय. पुन्हा येऊ आपण आता रिटर्न मागे. जवळचा देव हात सोडून पळत्याच्या पाठीमागे लागल्याच्या नंतर त्याचा हित होईल का अनिहित होईल? तुम्हीच सांगा. हात सोडून पळत्याच्या पाठीमागे जर लागलो त्याचा हित होईल का अनिहित होईल? अनहित होईल. आपल्या जवळ देव दाखवलेला आहे पत्ता. हे साधू संत का देवाचे दुश्मन होते? हे असे पुरावे मांडायला त्यांनी त्यांचा स्वतःचा अनुभव मांडलेला आहे. काय अनुभव मांडलेला आहे? आमची फजिती झालेली आहे, तुझी होऊ नये. देव देव करुनी शिनले माझे मन आणि पाणी आणि पाषाण जेथे तेथे. काय दगडाच्या मूर्ती आणि पाषाण. जत्रे में बिठाया पत्थरा, पत्थर का बनाया देव, पानी का बनाया तीरथ. दुनिया भाई कैसी दिवानी. एक नंबरचा भ्रमिष्ठ हा मनुष्य प्राणी आहे. मग याची भ्रांती कधी जाईल? जैसा कल्मशाचा आगरू, भ्रांतीचा सागरू, व्याहा मोहाचा डोंगर होऊन असती, तरी ज्ञान शक्तीची नी पाडे. हे आगवेजी या तोकडे, आयसे सामर्थ्य चोकडे. ज्ञान ये अरे तुझ्या जन्मोजन्माच्या पापाची रांगोळी होईल. काय नाम संकीर्तन आणि जळतील पापे शिल्लक राहत नाहीये. तृण अग्नी मेले तैसे नामे केले जपता हरिया. एवढं सोपं ज्ञान हे आपल्याकडे आलेलं आहे. तर कोणता विषय माझा होता की आपल्या जवळचा देव टाकून बर का मुखी नाम हाती मोक्ष. तुम्हाला मोक्षालाच पात्र केलंय. मुखी नाम हाती मोक्ष, आयशी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल करा तुर तुरा वस्तूशी. पुढचं चरण लय भारी आहे तुमच्या करता. भस्म दंड न लगे काठी, तीर्था अति भ्रमण. कशाला जायचं? न लगती सायाच, जावे वनांतरा आणि सुखे येतो घरा. याला काय प्रवचनाला यायला वेळ मिळत नाही, कीर्तनाला यायला वेळ मिळत नाही आणि अख्खं जग भटकायला वेळ मिळतोय. तुझ्यासारखा कर्म दरिद्री केले कर्म झाले आणि उपजले मेले. तुका म्हणे आड काठी नाही भेटी देवाचे. असे पराक्रम करायला जातात की परिक्रमा करायला जातात? उत्तर द्या. अरे पराक्रम करायला जातात ते. बर का, पराक्रम करायला जायची गरज नाही असं कोणाचं मत आहे? महाराजांचं मत आहे. तुमच्या पुढे मांडतोय. देही सोनिया देव, देही सोनिया देव, देही सोनिया देव, देही सोनिया देव. वेद हिंद तो नीर दैव. वास्तविक हा दैवाचा पुतळा आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, दैवाचाच पुतळा आहे पण निर्दैव झालाय. अशामुळे चांगल्यांची चांगला विचार केला नाही. चांगला विचार केला तर समजून घेणं अवघड नाही. चांगला विचार केला तर समजून घेणं अवघड नाही. माझ्या बापाच्या घरचं नाहीये फोडीले भांडार, धन्याचा हा माल मी तो आम्हाला. तुका म्हणे मज दाडेले निरोपा आणि मार्ग आहे सोपा सुखरूप. देही सोनिया देव, देही सोनिया देव. आणखी एक त्याला आणखी आपण साजेस खत पाणी टाकूया. चाले हे शरीर कुणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण आणि तयाचे भजन सुखू नका सांगितलंय. भजना सोबत आलाय तुझ्यात. रोमा रोमा मध्ये भजन चालू आहे आणि तेच भजन जाणण्याकरता रे बाबा हा अनमोल असा नरदेह मिळालेला आहे. देही सोनिया देव, देही सोनिया देव, देही सोनिया देव, देही सोनिया देव. वेद हिंद तो नीर दैव, वेद हिंद तो
देव देव अंतर्यामी देव आहे अंतर्यामी देव आहे अंतर्यामी देव आहे अंतर्यामी देव कुठे सांगितलेलं आहे देव आहे अंतर्यामी आणि व्यर्थ हिंदतो ग्रामोग्रामी व्यर्थ हिंदतो निर्दैव देही असोनिया देव आणि व्यर्थ हिंदतो निर्दैव देव आहे अंतर्यामी आणि व्यर्थ हिंदे तीर्थग्रामी तुका म्हणे मुढा काय शब्द वापरलाय बघा मला वापरलाय बर का एरवी तरी मी मूर्खू जरी जहाला असे अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळ असे मला तो शब्द मारलाय हे मूर्ख माणसा देव देहात का पाहायना तू देहात का पाहत नाहीये त्याच्या सत्तेमुळे तर तुझ्या देहाची हालचाल सुरू आहे निघून आमच्या आईला कधी घोषित केलं निघून गेलं वारा याला महत्व आहे का मग नारायण कोणी बोलेल याला कोणीच बोलू शकत नाही बॉडी बरं का आणि म्हणून प्रत्येक जीव जन्माला येताना 5व्या दिवशी माफ करा 5व्या महिन्यामध्ये पूर्ण आकाराला आल्यानंतर ह्या जीवाने देवाकडे आराधना केली देवा मला या गर्भीच्या यातना सहन होत नाही प्रत्येकाचा जन्म आपला नरक यातनेमधून झालेला आहे या गर्भीच्या यातना सहन होत नाही कृपा करून तुम्ही मला बाहेर काढा गर्भाशय म्हटल्यानंतर आईचा एअर कंडिशन बंगला नाहीये किंवा राजाचा राजमहाल देखील नाहीये मग गर्भाशयाचं वर्णन केलेलं आहे काय वर्णन केलेलं आहे विस्ताले तू चोईकडे नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे आणि देवाला या नरक यातना आईच्या गर्भाशयामध्ये सहन न झाल्यामुळे देवालाच हाक मारतो आणि देवच येतो देव काय येतो तर देव म्हणतो की हा माझाच अंश आहे कोणाचा अंश आहे माझाच आहे मम वंशे जीव लोके जीव भूत्वा सनातना मन षष्टानी प्रकृष्टानी करिष्यती मीच बनवलंय त्याला आहुनी मनुष्य देहासी आणि सुख झाले देवासी देह दिला देवे आणि तो या झाला फाटा अरे भजन करायचंय बाबांनो बरं का सगळं कशासाठी लागलंय मागे काही समजत नाही बाबा इजबत पोटासाठी काय पोटासाठी हिंडोय देशोदेशी अशी तरा झालेली या जीवाची आपण मुद्द्यावर येऊया देव येतो काय बाळा माझं तू आराधना केली तर देवा म्हणे मला ह्या गरिबीच्या यातना सहन होत नाही कृपा करून तुम्ही मला बाहेर काढा ठीक आहे तुला मी बाहेर काढतो पण तू माझ्यासाठी काय करशील तर म्हणे मी तुमचं अखंड भजन करीन अखंड भजन करीन म्हटल्यानंतर देवाला फार आनंद होतो आता प्रत्येक माणूस भजन करतो त्याला असं वाटतं मी अखंड भजन करतोय अखंड भजन काय चालू आहे सांगा इथं ज्ञानेश्वर माऊलींनी पुरावा दिलेला आहे ज्ञान देव मौन जप माळ अंतरी गरोनी श्री हरी जपे सदा कुठली माळ जपायला सांगितलेली आहे श्वासाची माळ सांगितलेली आहे जपायला कोणती माळ जपायला सांगितलेली आहे श्वासाची पुन्हा आता मला काहीतरी मी शब्द ऐकलाय त्याच्यावरती थोडस पण मला इथं आठवण करून द्या संपूर्ण विश्वामध्ये सोहम साधना चालू आहे संपूर्ण विश्वामध्ये सोहम साधना चालू आहे पण संतांनी मात्र मेक मारलेली आहे जेने भ्रांती पासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले आत्मस्वरूपी घातले हारोनिया
गुरु महाराज ज्या वेळेला उपदेश करतायत त्या वेळेला कानी जे पेरिले आणि डोळा ते उगवले, व्यापक भरले तोची हरी. हे जे ज्ञान मिळायच्या आधी हे भांड साफ करायला लागतं. सोन्याचं काय, वाघिणीचं दूध ठेवायचंय तर त्याला सोन्याचं भांड पाहिजे. अंतःकरण शुद्ध त्याला म्हणतायत. बरं का, अंतःकरण शुद्धीची लक्षणं सांगितलेली आहेत. चित्त चाकाटले आतू घेत, वाचा पांगुळली जेथीच्या तेथ, अपाद कंचिकित रोमांच आले, अधोन्मित डोळे, वर्षताती आनंद जळे, आंतुलिया सुकुर्मिनीची बळे, बाहेरी तापे. अरे बाबा, ही लक्षणं जेव्हा उमटतील त्या वेळेला प्रबोध दिला जातो. त्याच्याकरता सोन्याचं भांड होण्याकरता सात्विका भरणे, रोमांच दादणे, सोन्याचं भांड होण्याकरता देतोय बरं का. सात्विका भरणे, रोमांच दादणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तो तलारी, स्वरूप देखे नेत्री, आशु त्या भितरी वाहताती, आनंद झाला पोटी, स्तब्ध झाला कंठी, मौन वाक्य पुटी धरुनी राहे, टाकी श्वासन श्वास, ऊर्ध्वे भावे देखा, स्वरूप है एका मेळवणी, एका जनादनी ऐसे आस्त सात्विक भाव उत्पन्नची होता. मग देव कृपा करी आपल्याला रिझल्ट मिळतो आणि त्यावेळेला प्रबोध दिला जातो. तुम्ही लय भाग्याचे बाबांनो. याला म्हणताय जोपर्यंत या आस्त सात्विक भाव होत नाही आणि त्या भांड्यामध्ये सांगितलंय सोन्याच्या भांड्याशिवाय जर तुम्ही टाकलं ते नासून जातं, त्याचा काही लाभ होत नाहीये. आणि हे पिळाल्याबरोबर एकाच्या कळवारे उगती. तुम्ही लय भारी मुलं आली जन्माला, सगळे शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी, देह देवाचे कारणी आणि मुखी अमृताची वाणी, चित्त जैसे गंगाजळ, सर्वांग निर्मळ. हे असं म्हटलंय बरं का, सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. तुमच्या आता कुळाचं वर्णन केलेलं आहे माऊलींनी. पवित्र ते कुळ वाणी पुण्यवंत, पवित्र ते कुळ वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने करतील दोषी, तयाच्या चिंतने करतील दोषी, जळतील राशी पातकांच्या, जळतील राशी पातकांच्या, तयाच्या चिंतने करतील दोषी. असं नामस्मरण ज्यांना भेटलं त्यांच्या आई वडिलांचा गौरव केलेला आहे माझ्या नामदेव महाराजांनी. धन्य त्याची. कारण का, तर आमच्या भाग्यात आलेले हे सामान्य नाही आले बरं का. सामान्य माणूस नाही आला, सामान्य विभूती, असामान्य विभूती आले. माझ्या गुरु महाराजांचा अधिकार जर तुम्हाला सांगायला गेलात तर विश्वंभराचा अवतार, सखा माझा श्रीपाद, मला श्वास सोडून नाही आणि मी श्वासाला सोडून नाही, सखा माझा श्रीपाद. विश्वात्मक देव दाविला, तेने माझा जीव सुखावला. असा जो विश्वात्मक साधू जीवाच्या भाग्यात येतो त्यावेळेला आईच्या गर्भाशयामध्ये देवाला हाक मारलेली असते ना,
तर कालगती अनुकूल झाल्याच्या नंतर देव त्याला सोडवतो. देवाला वचन काय दिलेलं असतं, मी तुझा अखंड, आणि बाहेर आल्याच्या नंतर काय करतोय, पद्मनाभ क्वीनबाई पद्मनाभ छेदन करते. आणि छेदन केल्याबरोबर देव विचारतो, माझ्या भजनाचं काय झालं, माझ्या भजनाचं काय झालं. माझं तू वचन दिलं होतं. तर म्हणे मी तुला कधी वचन दिलं. बघा बाहेर आल्याच्या नंतर धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता, आणि कोहम कोहम रडू लागे. आणि ती आठवण करून कोण देतायत, साधू संत. तो तुटलेला जो पद्मनाभ आहे, साधू एक सामर्थ्याच्या बळावरती जोडून देतायत. आणि जोडून दिल्याबरोबर पुन्हा त्याचं भजन चालू होत. देवी जीव शिवा अवतटी, भक्तीच्या पेठे झाली या भेटी. आत्मसाक्षात्कारे पडे मिठी, ते संधी माझे चाले आणि वार रुदन. त्याचं ते काय, पद्मनाभ जोडून देत आहेत. आणि जोडून दिल्याच्या नंतर मग त्याला जो अनुभव येतो, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. ते जर भाग्य उजळलं असं का तो म्हणतो, तर कंठी प्रेम जाते, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. आजी पिटले, आपला रिझल्ट आपल्यालाच कळायला पाहिजे. आजी पिटले माझे कोडे, बहुत जन्मीचे साकडे, आणि कोंदाटळे पुढे, परब्रह्म सावळे आलिंगणे संतांची या, दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पाया, वरी त्यांच्या ठेविता काया दिव्य झाली पाहिजे. तोच फक्त केव्हा होईल, देवाची द्वारी उभा क्षणभरी, मग तेने मुक्तीचारी. ते अनादी काळचे नामस्मरण ज्या वेळेला जीवाला मिळतं, त्यावेळेचा रिझल्ट असा आहे, तुका म्हणे महा पातकी पतित, आणि होती जीवनमुक्त. येला मात्र असे नाम यांच्याकडे आलंय. आणि त्यांच्या आई वडिलांची थोरवी गायली कोणी, नामदेव महाराजांनी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. नमा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला, नमा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला, नमा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला, नमा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला. वंश उद्धरीला कोटी कुळाचा, वंश उद्धरीला कोटी कुळाचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता.
मिळाल्यास ये वंश उद्धरीला कोटी कुळाचा वंश उद्धरीला कोटी कुळाचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. देवाला कशाने साठवायचंय? देवाला हवेने साठवायचंय. पत्ता दिलाय बर का. पै गगन जेवढे जैसे गगनी पवनू तेवढाची असे आणि सहज हलविल्या वेगळा दिसे. एरवी गगन तेची तो ज्ञान देव पुसे निवृत्तीसी चाड आणि गगनाहुनी वाढ. हे नाम आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे आणि म्हणून नामदेव महाराजांनी आपल्या आई वडिलांना धन्यता दिली. कारण का एकाच्या कैवाडे उगती माल घालू देत नाहीत. मालकरी असताना आई वडील तरी मुलांना घालू देत नाही. काय सांगायचं का घालू देत नाही? तर त्याचं कारण एवढंच आहे, स्वतःलाच काही लाभ झालेला नाहीये. ज्या धंद्यामध्ये तुम्ही उतरलात आणि त्या धंद्यामध्ये तुम्हाला जर फायदा दिसून नाही आला तर मुलांना सांगाल का हा धंदा करा म्हणून. आणि फायदा जर झाला तर एकाच्या कैवाडे उगती तरले तर तिला हा भरोसा. कारण माझा 4-5 पिढ्यांचा उद्धार झाला. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझे आई वडील विठ्ठल भक्त आणि ते संस्कार आमच्यावरती जडले, तेच मुलांवरती जडले, तेच नातवंडांवरती जडले बर का. आमच्या घरी बाय एक बी कोरी कॉपी नाहीये. मी रेकॉर्ड केला बरं का दिव्यामध्ये. मोरेश्वर माझा मित्र, सगळं आयुष्य माझे यांच्या घरात गेलं, पण मोरेश्वरचे उत्तम संस्कार मला जडले आणि म्हणून मी शिस्तबद्ध राहिलो. नाही तर जर कारण संगत पण चांगली असावी लागते. जर ती संगत जर मला लाभली नसती तर मी भेंड्या कत्री आपल्याकडे जास्त महत्व कशाला देताय? मावरा खाणं दारू पिणे ह्याला एन्जॉय समजताय. हे नाही करायचं बरं. ठीक आहे, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत केलं, पण संगतीने उत्तम लाभ झाला. पण मग आता हे जर तुम्ही आपल्याला हा नरदेव मिळालेला आहे याचं महत्व जर आपण कळून नाही घेतलं, मग खायचं प्यायचं आणि एक दिवस तांगड्या वर करून जायचं याच्याकरता दिलाय देवाने. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी नरद्या येऊनी हानी केली. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. देवाला वचन दिलेलं आहे सर्वांनी, वचनपूर्ती करा रे बाबांना बर का. वचनपूर्ती करताना गुरुची सुद्धा पारख करायची. पाणी पिना छान के गुरु करना पहचान. आमच्या तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारले, आम्ही सुद्धा विचारले. काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान. देव जर नाही भेटला तर हे काहीच फायद्याचं नाहीये. हे आपल्या आजोबा पंजांचंच नाही झालं, आपलं नाही झालं, आपल्या बापाचं नाही झालं, आपलं नाही झालं, मुलांचं नाही, कोणाचंच होत नाही. हे कोण देव नटला? आपण याच्यावरच बोललेलो आहे आणि साधू संत ह्याच मायेमधून काढतायत. कारण का तर तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण बर का. तुका चाकून या सांगे माझा अनुभव आहे अंगे. एका ठिकाणी बघा यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं, फार सुंदर नियोजन केलं. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. तुका म्हणे मज न गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा करी माझ्या दैवा पार नाही.
मग आता हे मार्गामध्ये जे आले त्यांच्याविषयी पण लाख मोलाचा सल्ला. जर साधू संतांनी श्वासाने भजन केलं, त्यांनी विषय मांडला पण श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन, श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. नाहीतरी वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म. श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. श्वासाला भजन जर मिळालं नसेल तर आजही साधू संत आपल्या सोबत आहेत. आपल्या अंतकरणावरती अनादी काळापासून आलेलं जे मल विक्षेप आवरण आपल्या डोळ्यांवरती आलेलं आहे, अंतकरणावरती आलेलं आहे, त्यामुळे साधूचा आपल्याला सुगावा लागत नाही. पण सुगावा लागण्याकरता संत धीज पलटे नहीं, जुग गए अनंत आर्य युग में अवतार धरे, फिर भी संतों के संत आजही आहेत. फक्त आपली इच्छा पाहिजे. जर ही गोष्ट तुम्ही केली नाही तर ज्याने हा नरदेह दिलेला आहे तो तुम्हाला जाताना विचारणार आहे. काय? जो मुकला श्वासाला, जो मुकला श्वासाला, तो जातो नरकाला, तो जातो नरकाला, तो जातो नरकाला. आपल्याला एवढं सुंदर देह मिळालेलं आहे. काय? दिले इंद्रिय हात पाय. हे वैभव आहे आपली श्रीमंती आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोला या वचन, तेने तू जोडशी नारायण, नाशे जीवपण भव रोग. नारायणाला जोडाचं सामर्थ्य यात देहामध्ये आहे आणि जी एरझार जी लागलेली आहे ती नष्ट होणार आहे. नाशे जीवपण भव रोग. दुसरा पुरावा असा आहे की देवाने तुम्हाला हा नरदेह मिळालेला आहे, दिलेला आहे, अनमोल दिलेला आहे. देवाच्या चरणाकरता किंवा देवाची भेट होण्याकरता. कारण यमाचा पाहुणा हरिविना जन्म, नरकाची पायी जाणार. यमाचा पाहुणा होऊ नका रे बाबांनो. हरिविना जन्म, यमाचा हरिविना जन्म, नरकाची पायी जाणार आणि यमाचा पाहुणा प्राणी होय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, नामासी विनमुख, नामासी बिनमुख. तो नर पापिया हरिविन धावया न पवे कोणी. नाम फक्त श्वासानेच फक्त जपलं जातं, अन्य कशाने नाही. या जिभेचा वापर फक्त तुम्हाला मेसेज देण्याकरता आहे, निरूपण करण्याकरता आहे. सावध होय बापा, काळ लागला आहे मापा. नरदेह हा तुम्हाला मिळालेला आहे. हा देव तुम्हाला शेवटी विचारपूस करेल. त्या काय 1000 विंचू चावल्याच्या वेदना होतात ना, त्या वेदना तुम्हाला जर घालवायच्या असतील, नष्ट करायच्या असतील तर सावध करताय. जन्मोनी केले शिकाय मनुजा, जन्मोनी केले शिकाय. घालविले वय पोशिली काया, घालविले वय पोशिली काया. सेवनी दही दूध साय मनुजा, जन्मोनी केले शिकाय मनुजा, जन्मोनी केले शिकाय. विषय सेविता मनई मिटेना. एखाद्या दारू पिणाऱ्याला विचारा, अरे बस कर. तो म्हणतो नाही थांब जरा थोडा वेळ. जुगार खेळणाऱ्याला, बाईलवड्याला त्यांचं मन विटत नाही. विषय सेविता मनही मिटेना.
वेदची नविली माय मनोजा जन्मोनी केले सीता एका जनार्दनी सेवुनी राये एका जनार्दनी सेवुनी राये निशी दिने हरी पाय मनोजा जन्मोनी केले सीता मनोजा जन्मोनी केले सीता दया प्राणी याच्या खाई ही या ज्ञानाची आवडी नाही तया ज्याले पण म्हणो काही